नवजीवन देऊन नवचैतन्य दिलेली व जुनी संस्कृती नवीन करणारी ही आमची नवजीवन हायस्कूल शाळा. नवजीवन हायस्कूल जयसिंगपूर या शाळेचा 40 वर्षांनी घेतलेला हा स्नेहमेळावा. 1984ची पहिली 8वीची बॅच, नंतर 1987ची पहिली 10वीची बॅच, 40 वर्षांनंतर पहिल्या बॅचचा स्नेहमेळावा अगदी आनंदाने, अश्रू आणि शाळेतील सर्व आठवणींनी उत्साहात संपन्न. मेळाव्याच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना व देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून जुन्याचे सोने केले. स्वागत व प्रास्ताविकमध्ये संजय थोरवत यांनी नवजीवन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भांदिगरे, सेक्रेटरी राजन वाले, पहिले मुख्याध्यापक DR खामकर, पाटील सर, चव्हाण सर यांच्यासह मुख्याध्यापक बोरचाटे सर आणि शिक्षक शिक्षिका सर्व स्टाफ यांचे स्वागत केले. या स्नेह मेळाव्याला आलेल्या सर्वांचे अभिनंदन करत शिपाई शंकर कुंभार यांची आठवण थोरवत यांनी करून दिली. सत्कार समारंभावेळी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना फुलांचा गुच्छ देऊन आम्ही शिवबाचे मावळे हे वाचनातून सांगण्यासाठी शिवाजी कोण होता हे पुस्तक मान्यवरांना वाचण्यासाठी दिले. शाळेतील विद्यार्थी गोळा करण्याकरता सहकार्य केलेले दत्तात्रय माने व मौला इनामदार या पालकांचा सुद्धा सत्कार केला. पहिली बॅच 1984 साली ही शाळा किती चांगल्या पद्धतीने चालवली गेली या स्नेह मेळाव्यातून सांगितले गेले. विद्यार्थ्यांना फक्त चांगले शिक्षणच दिले नाही तर महाराष्ट्रातील उच्च संस्कृती शिकवल्याचे सांगत असताना पाटील सर म्हणाले, नवजीवनचा उगम हा खेळामध्ये, संचलनमध्ये, गॅदरिंगच्या गाण्यामध्ये जयसिंगपूर शहरामध्ये प्रथम क्रमांक मिळवत झाला. ही प्रथम क्रमांक मिळवून देण्याची परंपरा पहिली बॅच 1984नी सुरू केली. पुढे असे देखील म्हणाले की ज्या मंदिराचा पाया जेवढा मजबूत त्या मंदिराचे शिखर सर्वात उंच उभे राहते. अशी ही नवजीवन हायस्कूल आज जगात भारी आहे. याचे उदाहरण देत असताना सेक्रेटरी राजन वाले म्हणाले की एका विद्यार्थ्याला विचारले, जगात भारी देश कोणता तर भारत, भारतात राज्य कोणते चांगले तर महाराष्ट्र, महाराष्ट्रातून जिल्हा कोणता चांगला कोल्हापूर, मग जिल्ह्यात तालुका कोणता भारी तर शिरोड, मग तालुक्यात गाव कोणते भारी तर म्हणाला जयसिंगपूर, आता मग जयसिंगपुरात शाळा कोणती चांगली तर मग मात्र म्हणाला नवजीवन हायस्कूल. हे सांगत आपल्या सडेतोड भाषणातून वाले सर म्हणाले. त्यानंतर DR खामकर यांनी आपल्या नवजीवन हायस्कूलला जगात भारी करण्याचा मान जर कोणाला द्यायचा असेल तर पहिल्या बॅचच्या सर्वच मुलांना दिले पाहिजे, कारण हे विद्यार्थी इथे आले नसते तर अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव घेऊन तोंडभर कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात भांदिगरे सर म्हणाले, या मुलांच्या एकापेक्षा एक पालकांचे कौतुक केले पाहिजे, कारण ते जर त्यांनी जर आपली इथे मुले घातली नसते तर आम्ही काही करू शकलो नसतो. अशा प्रकारे सर्व मान्यवरांच्या भाषणातून पहिल्या बॅचच्या फाउंडर विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक होत होते. सुनीता सातपुते, संगीता पाटील, कांचन पवार, महानंद हरळे, फहमिदा मणेर, संगीता हत्तळगे, प्रतिभा पोवळे, अंजना खामकर या विद्यार्थिनींनी शाळेतील प्रत्येक क्षण अगदी हुबेहूब सांगत असताना सर्वांचे डोळे भरून आले. या 40 वर्षाच्या दरम्यान घडलेल्या सर्व घटना सांगत आपली ओळख करून दिली. यावेळी प्रवीण माने, कृष्णात कुंभार, भानुदास जाधव, सुरेश बनकर, रघुनाथ कांबळे, महेंद्र कांबळे, कुमार सुतार, आकाश शिंगे, सुरेश पोवळे, दिलीप गायकवाड, राजेश चंगम, सुरेश निपाणे, श्रीखंडे, सयाजी कोळी यांनी सुद्धा आपली शाळा व शाळेबद्दल असणारे प्रेम सांगितले. स्नेह मेळाव्याच्या शेवटी सर्व महामानवांना नमन करताना कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन केले. 40 वर्षापूर्वीच्या नवजीवनने परत जगण्यासाठीची नवचैतन्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्याचे सांगत आपल्या सर्व वर्ग मित्रमैत्रिणींचे आपल्या 40 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर एकत्र आल्यामुळे सर्वांचे कौतुक इक्बाल इनामदार यांनी केले. तर कांबळे सर, अरविंद कमते सर यांचे आवडते गाणे चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना हे गाणे म्हणून 1987ची जुनी आठवण ताजी केली. कमते सर सर्वांच्यासाठी जो मोबाईलद्वारे मेसेज दिला तो सुनीता सातपुते यांनी वाचून दाखवला. या 40 वर्षाच्या आठवणींना गोडवा निर्माण करण्यासाठी सूत्रसंचालन प्राजक्ता पाटील मॅडम यांनी केले. या बातमीचा आढावा नवजीवन हायस्कूलचे माजी विद्यार्थी रोशन महाराष्ट्रे, संपादक इक्बाल इनामदार यांनी घेतला.